टॉस जिंकलाय तो कनक इलेव्हन भांडूप या संघानं आणि त्यांनी पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रण देण्यात आले पूजा एंटरप्राइजेस बदलापूर. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी 2025 भव्य दिव्य असं आयोजन तेजस्वी मात्रे, विशाल चितेकर, संदेश पाटील बोरले यांच्या माध्यमातून एक सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज स्पर्धेचा 6वा दिवस आहे. तब्बल 14 दिवस ही स्पर्धा या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. पंधरवडा साजरा केला जातो डिसेंबरमध्ये. सुरुवातीला 1 तारखेपासूनच बऱ्याच वेळेला ही स्पर्धा सुरू होते. 2 आठवडे या मैदानावर मात्र क्रिकेटचं युद्ध पाहायला मिळतं. अनेक सामने हाय व्होल्टेज पाहायला मिळतात. अनेक खेळाडूंना प्रसिद्धी मात्र हे मैदान देत आले आजपर्यंत आणि म्हणूनच सगळ्यात जास्त वेध लागतात. खरं तर हंगाम सुरू झाला की या स्पर्धेचं किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी, कोविडच्या कालावधीमध्ये सुद्धा ही स्पर्धा संपन्न झाली होती. तब्बल 64 ग्रामीण संघ, 32 ओपनचे संघ, 8 महिला संघ या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना दिसतात. 104 संघ घेऊन तेजस मात्रे खरं तर उतरलेत या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील कनक इलेव्हन भांडूप संघाकडून बॉलर अकबर खान. अकबर खान सज्ज होतात. सुनील आणि प्रशांत अशी सलामीची जोडी. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना. पहिलाच बॉल बॅकफुटवरून कट केलाय. बॉल चाला डीप पॉइंट बॉडी लाईनच्या दिशेनं. सुंदर असा स्क्वेअर कट. बॉल सीमा पारचार. सुरुवात झाली चौकारांना. सुनील यांच्या पॅटमधून निघणारा हा चौकार. पहिल्या फेरीमधील 4था सामना सुरू आहे. चला स्पीडअप करत राहा. अकबर खान पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना दिसेल आपल्याला. इकडे बीट केलंय. पुढच्याच बॉलवर चांगला चेंडू डिलिव्हर्ड होत असताना निर्धाव चेंडूची सांगता या निमित्तानं पाहायला मिळाली. डॉट बॉल. ऑन साइडला फेकून दिलं या बॉलला. डीप स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. सुनील यांच्या पॅटमधून येतोय करारा प्रहार, षटकार. धाव संख्या जाऊन पोहोचेल ती 10 या आकड्यावर. 10 धावा धावफलकावर. सुनील आक्रमक होत असताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय एक चौकार, एक षटकार आलाय आणि पहिल्याच पॉवर प्लेचं षटक आहे. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. 2च फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर असं असताना मात्र क्षेत्र मोकळे. चला चेंडूची मागणी केली गेली. चला बॉल द्या. संयोजकांना विनंती आहे आपण चेंडूची पूर्तता करा. पप्प्या भाई आमचे जर्सी नंबर 6 यंदाच्या वर्षी या स्पर्धेमध्ये नाही आहेत. त्यांची उणीव, त्यांची आठवण पप्प्या आठवणे नक्कीच आम्हाला येते. तेजस यांना सुद्धा घडोघडी येत असेल.
प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची फार मोठी मेहनत असायची, परंतु यंदाच्या वर्षी आपल्याला सोडून गेले. शॉर्ट बॉल होता, कट केलाय. इकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये सिंगल मिळेल. 11 धावा धाव फलकावर. सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकलेत बीबीपी पनवेल संघानं. संध्याकाळच्या वेळेला शेवटचा सामना बीबीपी पनवेल संघ खेळेल, परंतु त्यापूर्वी कोणता संघ त्यांच्या समोर येईल हे सुद्धा पाहावं लागेल. या अगोदर सामना जिंकला होता तो डीजी पोपेटा कळंबोली या संघानं, आणि आता सध्याच्या घडीला पहिल्या फेरीमधील 4था सामना सुरू आहे. स्पीडअप करत राहा प्लीज, एव्हा ना ओव्हर संपायला हवी होती. ISPLच्या धर्तीवर च्या पद्धतीने टेप बॉलचा वापर करण्यात आला. याही स्पर्धेमध्ये 1 षटक टेप बॉलची ओव्हर केली जाईल. 3रं किंवा 4थं षटक तुम्ही टेप बॉलवर करू शकता. त्याची माहिती आपण पंचांना द्यायची आहे. अकबर खान पुन्हा एकदा. हो, यावेळेस मात्र थोडंसं आउटसाइड एज लागली होती. कलीमध्ये चेंडू जाईल, सिंगलच मिळेल. थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न प्रशांतने केला होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, थोडासा बाहेर होता चेंडू. 1च धाव येते, सिंगल रन. टीमची टोटल 12वर 1 डझन धावा धाव फलकावर सध्याच्या घडीला लागल्यात त्या पूजा एंटरप्राइजेस बदलापूर या संघाच्या. लेफ्ट हँडेड सुनील 1 चौकार 1 षटकार आणि 11 धावांवर खेळतोय. शॉर्ट बॉल आहे, कट केलाय. स्वीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये सिंगलच येते. इकडे थोडासा शॉर्ट बॉल होता, क्षेत्र वॅकंट एरिया निवडायला हवा होता. रन्स मिळाले असता सिंगलच आली. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय पूजा एंटरप्राइजेस बदलापूर टीमच्या बिनबाद 13. दुसरं षटक घेऊन कनक 11 भांडूप संघाकडून शाहिद खान. शाहिद खान येतोय. फुल लेंथ होता, खोलात टाकला होता शाहिद ना चेंडू. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. यापूर्वी आपण पाहिलं तर या पोल मधून 2 तालुकास्तरीय संघ पुढे गेलेत. एक खुल्या गटातील संघ पुढे गेलाय, ज्यामध्ये आपण पाहिलं होतं पहिल्या दिवशी करण मडवीचा गावदेवी गावठाण हा संघ पुढे गेला होता सुपर 4 मध्ये. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं तर यश एंटरप्राइजेस भिवंडी, JPN टीम पवन केणेचा संघ भिवंडी तालुकास्तरीय स्पर्धेमधून या स्पर्धेमध्ये पुढे गेलाय. त्यानंतर खुल्या गटामध्ये आपण पाहिलं तर ओम साई बांड्रा हा संघ पुढे गेला आणि हा 4था त्याच्यामधलाच लॉट्स आहे. आणि जो सामना जो असणार आहे तो यश एंटरप्राइजेस भिवंडी आणि त्यांच्या विरोधामध्ये ओपन लॉट्स मधून पुढे आलेला ओम साई बांड्रा अशी लढत पाहायला मिळेल. आणि या आजच्या दिवसातला जो संघ पुढे जाईल तो गावदेवी गावठाणच्या विरोधामध्ये खेळेल सेमीफायनल. चेंज ऑफ पेस, धीम्या गतीने टाकला होता बॉल. शाहिद खान फिंगर रोल केले होते. इकडे मात्र 1 रन तर आली लेग बाईच्या स्वरूपामध्ये. चांगलं व्हेरिएशन्स पाहायला मिळालं. षटकाला चांगली सुरुवात केली ती कनक 11 भांडूप संघाकडून. पहिल्या 3 बॉलमध्ये 2च धावा आल्या, ज्याच्यामध्ये 1 लेग बाईच्या स्वरूपामध्ये येत असताना स्कोर झालाय तो आतापर्यंत 15. दोन्ही सलामीवर सुरक्षित आहेत भांडूपचे. शाहिदचा हा बॉल ऑन साइडला स्ट्रेट टू द वाईड इज लॉंग ऑन. विकेट डाऊन. एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि फलंदाज होईल बाद. ब्रेक थ्रू दिलाय तो शाहिद खान. पहिला धक्का लागेल तो पूजा एंटरप्राइजेस बदलापूर या टीमला.
नरेश येतोय. शाहीचा हा चेंडू क्रॉस पॅटेड खेळण्यासाठी गेले होते नरेश. बीट करत गेला चेंडू सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. सुपर बॉलिंग फ्रॉम शाहिद खान. काय गोलंदाजी केले, अप्रतिम. 15 वर थांबवला स्कोर. बदलापूरचा बदला घ्यावा लागेल इकडे मात्र. फुल टॉस स्विंग केला स्ट्रेट टू द स्क्वेअर लेग. व्हाट अ कॅच. अप्रतिम झेल आणि फलंदाज होईल बाद. नरेशच्या विकेटचं आता मात्र सेलिब्रेशन केलं जात आहे. मोठी विकेट मात्र यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. खातही उघडू दिलं नाहीये नरेशांना. 0 धावसंख्येवर दाखवलाय तंबूचा रस्ता. शाहिद खाननं टाकलेलं भन्नाट षटक मित्रपणे 2 फलंदाज बाद केले या ओव्हरमध्ये आणि 1च धाव दिली. 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर धावा लागल्यात. पूजा एंटरप्राइजेस बदलापूर 2 गडी बाद 15 धावा. फिफ्टीन रन्स ऑन बोर्ड. 15 धावा धाव फलकावर. संतोष जाधव येत आहेत गोलंदाजीसाठी. स्पीडअप करत राहा. तिसऱ्या किंवा चौथ्या षटकासाठी मात्र तुम्हाला टेप बॉल अवेलेबल आहे, ज्याचा वापर तुम्ही करू शकता. त्याची सूचना तुम्ही अंपायर्सना द्यायची आहे. संतोष जाधव येस अंपायर. हा ओपन लॉट आहे. लॉट्स पाहिजे तुम्हाला. संतोष जाधव पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड. समोर अगदी स्ट्रेट ड्राईव्ह. लॉंग ऑफ कडे चेंडू जात असताना सिंगल आले. एकेरी धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 16 नाव. 16 धावा धाव फलकावर. स्पीडअप करत राहा. आजच्या दिवसामधील जो संघ पुढे जाईल तो गावदेवी गावठाणच्या विरोधामध्ये खेळेल. 40+ तालुका. यावेळेस मात्र उंच गेला जास्त. स्क्वार लेगला संधी जरूर आहे. जेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का पूजा एंटरप्राइजेस बदलापूर टीमला. दिनेश यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जातील. त्यांनाही खातं उघडू दिलं नाहीये. 0 धावसंख्येवर तंबूच्या आश्रयाला.
16 धावा असताना तिसरा धक्का बसलाय बदलापूरला. नवीन बॅटर राम. 3 फलंदाज बाद झालेत 16 या धावसंख्येवर. निराशाजनक सुरुवात आहे. सुरुवातीला पहिल्या 3 बॉलमध्ये 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर स्कोर मात्र संपूर्णपणे थांबवलाय तो गोलंदाजांनी. अकबर खान, शाहिद खान खास करून स्पेशल ओव्हर केलंय. ओ इकडे मात्र टॉप एज बॉल हवेत आहे. संधी लॉंग ऑफला, झेल टिपलाय. आणखीन एक धक्का बसेल. पूजा एंटरप्राइजेस बदलापूर कोणी थांबायला तयार नाहीये खेळपट्टीवर और रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यास तयार नाहीयेत. बेजबाबदारपणा नडत चाललाय तो बदलापूर टीमला. आल्या पावली माघारी परततील राम आणि संतोष जाधव ऑन हॅट्रिक नाव. अरविंद येत आहेत. ऑन हॅट्रिक नाव बॉलर संतोष जाधव. ओ जो हा सुद्धा लॉफ्ट केलाय. पाहू एक्स्ट्रा कव्हरला, जेल टिपलाय. इट्स अ विकेट हॅट्रिक फॉर संतोष जाधव. कमाल बॉलिंग, काय झेल टिपलाय त्या ठिकाणी. सचिन सावंत यांनी अप्रतिम झेल आणि लगातार 3 धक्के दिलेत. प्रत्येक फलंदाज मोठ्या स्ट्रोक साठी चाललेत. सिंगल डबल्स वर लक्ष नाहीये, स्ट्राईक रोटेशन नाहीये आणि त्याचमुळे इकडे मात्र थोडीशी दयनीय अवस्था पाहायला मिळते ती पूजा एंटरप्राइजेस बदलापूर या संघाची. ऑन हॅट्रिक संतोष जाधव हॅट्रिक संपादित केले. आणखीन एक गोलंदाज ठरलेत किंजल ट्रॉफी मधून. 3 चेंडूंमध्ये 3 फलंदाज बाद केलेत. नवीन बॅटर सौरभ येत आहेत. हलक्या हाताने यावेळेस मात्र स्टिअर करण्याचा प्रयत्न. पाहूया इकडे मात्र डेंजर एंडला धावत होते प्रशांत. कशी बशी एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आले. सिंगल रन धावसंख्या 1 पुढे जाईल. बऱ्याच अवधीनंतर धावफलक हलतय. 17 ऑन बोर्ड, 17 धावा धावफलकावर. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झाला आणि त्याचं दडपण आता मात्र आलंय बदलापूर टीमवर. प्रशांत सलामीला आलेला फलंदाज आणि त्याच्याकडेच आता मात्र मोठ्या आशेनं पाहिलं जाईल. या खेळाडूला शेवटपर्यंत राहावं लागेल खेळपट्टीवर. ओ या स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र निघून गेलाय बॉल विकेट कीपरकडे. डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 5 गडी बाद 17 धावा.
चला चौथ्या षटकाकडे जाऊया आपण. शाहिद खान येतात. मागच्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव दिली होती त्यांनी, 2 विकेट्स घेतल्या होत्या. चौथ्या षटकाची जबाबदारी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली होती. पाहूया हे सुद्धा महत्वाचं षटक असेल. उद्या या मैदानावर मात्र घरच्या स्पर्धेमध्ये जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी खेळताना दिसेल. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र टेप बॉलचा वापर करण्यात आलाय. दिशा दिले, स्वीपर कव्हरला बॉल चाललाय. 4 धावांकरता चौकार. ट्वेंटी 21 धावा धाव फलकावर. शॉर्ट बॉल होता आणि इकडे मात्र हुक केलाय. हल्ला चढवलाय. 7व्या क्रमांकाचे फलंदाज सौरभ यांच्या बॅट मधून येतोय हा उत्तुंग असा षटकार. सुपर बॅटिंग. शाहिद खान मागच्या ओव्हर मध्ये फक्त एकच धाव दिली होती. त्याच शाहिद खानवर आता मात्र हल्ला चढवलाय. पहिल्या 2 बॉल मध्ये 10 धावा आल्या. टीमची टोटल 27 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 27 रन. स्टेप बॉलचा वापर केला गेलाय खरा. बऱ्याच वेळेला या ओव्हर मध्ये रन्स कमी येतात, परंतु इकडे मात्र विपरीत घडतंय. सौरभ मोठ्या आत्मविश्वासाला सामोरा गेलाय शाहिद खानला आणि पहिला 2 बॉल मध्ये 2 मोठे फटके दाखवलेत. हेच करायचे आता मात्र. बदला घ्यावा लागेल बदलापूरला. कट केले बॉल. पॉइंटला पाया अडवण्याचा प्रयत्न. बॉल स्टॉप केलाय. 2 धावा तर मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, कारण तिथून बॉल निसटला असताना तर अजून धावा मिळाल्या असत्या. टीमची टोटल 29 या आकड्यावर 29 रन्स. 7व्या क्रमांकाचा फलंदाज सौरभ लढतोय सध्याच्या कडीला. पूजा एंटरप्राइजेस बदलापूर साठी. एका बाजूला प्रशांत आहेत. धावसंख्या मात्र 50च्या आसपास न्यावी लागेल कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलापूरला लढायचं असेल या मॅच मध्ये तर. शाहिद खान. चला पटापट. ओ यावेळेस मात्र लेंथ बॉल होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेऊन बॉल गलीमध्ये सिंगल मिळेल. प्रशांतकडून मोठ्या अपेक्षा आहेत, कारण सलामीला आलेला फलंदाज. 1-2 मोठे फटके जर दाखवले तर ही धावसंख्या नक्कीच 50च्या आसपास नेऊ शकेल आणि ते करावं लागेल. पहिल्या 4 बॉल मध्ये इकडे 13 धावा आल्या शाहिदच्या. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामधील. अजून एक ओव्हर येणं बाकी आहे. ओ आडव्या बॅटना क्रॉस पॅटेड. स्ट्रोक एक टप्प्यानिशी जाईल सीमा पार. 4 धावांकरता चौकार. कारण टप्प्यावर थांबून तेवढा फारसा फरक पडणार नाहीये. तुम्हाला पुढे जाऊन संपूर्ण शरीर झोकून मात्र बॉल स्टॉप करावे लागतील. एकदा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स पाहायला मिळतो मैदानामध्ये. 34 धावा. ओ यावेळेस मात्र एर्जान टेक अँड विकेट कीपर टिपतो झेल. एक चांगला झेल मात्र यष्टांच्या पाठीमागे टिपलाय. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पूजा एंटरप्राइजेस बदलापूर संघाची धावसंख्या 6-34.
चला पटापट खेळा. बिनेश पाटील, मिनेश पाटील येतोय 5 मध्ये अंतिम षटक घेऊन. मिनेश पाटील सज्ज होतात. चांगला ड्राईव्ह यावेळेस मात्र ऑन साइडला घेऊन काढलाय. चांगली प्लेसमेंट. सिंगल मिळेल. दुसऱ्याचा कॉल आणि इकडे मात्र नाहक गडी गमावलाय. गरज तर नव्हती परंतु स्ट्राईक हवी होती सौरभ यांना. स्ट्राईक ही मिळाली नाहीये परंतु महत्वाची विकेट मात्र गमावले. कारण आतापर्यंत जर आपण बघितलं ना त्या संपूर्ण इनिंग मध्ये टॉप स्कोरर राहिले होते सौरभ. थांबायला हवं होतं कारण अजूनही 5 चेंडू शिल्लक होते. 1-2 मोठे स्ट्रोक्स खेळता आले असते आणि सौरभ यांची सुद्धा तीच इच्छा होती. सूर्या निखिल आणि सूर्या अशी जोडी. मिनेसचा हा फुल टॉस यावेळेस मात्र मिड विकेटला परंतु जास्त शक्ती मी तर म्हणेन अपुरी पडली आणि इकडे मात्र फलंदाज बाद होतील. निखिल मैदानाच्या बाहेर. छान चांगला होता हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडण्याचा परंतु अपेक्षित उंचीही मिळाली नाहीये. थोडीशी पॉवर जनरेट करता आली नाहीये स्ट्रोकवर आणि एक विकेट मात्र गमावले. सूर्याच्या साथीला आता मात्र संजय. पस्तीस धावा धावफलकावर. 10व्या क्रमांकाचे फलंदाज संजय आलेत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत परंतु सेकंड लास्ट विकेट असेल. ओ यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे. ओ एका हातामध्ये झेल टिपलाय. वाड कॅच. फलंदाज बाद होईल आणि आता मात्र शेवटची जोडी मैदानामध्ये. लास्ट विकेट. अप्रतिम झेल या ठिकाणी टिपलाय. कृष्णा शेट्टे यांनी. सुरुवातीला असं वाटलं होतं कदाचित हा चेंडू बाहेर जाईल परंतु उंच उडी मारत आणि तेही एका हातामध्ये. त्यानंतर मात्र बॉडी बॅलन्स सांभाळत एक चांगला झेल टिपला. लास्ट विकेट. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी. मिनेश पाटील ऑन हॅट्रिक नाव. अगोदरच या इनिंग मध्ये एक हॅट्रिक संपादित केले ती संतोष जाधव यांनी. एकाच इनिंग मध्ये दुसरी विकेट हॅट्रिक घेतली जाणार का? शेवटची जोडी मैदानामध्ये. ऑल आउटच्या नामुष्कीपासून वाचायचं आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक परंतु त्याच बरोबरीने स्कोर सुद्धा वाढवायचा आहे. धावसंख्या अडकली ती 35 वर. सुंदर ड्राईव्ह. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटकाल. ओ पायानं अडवलाय त्या ठिकाणी. 2 धावा तर सहज त्याला मिळतील. टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 37 या आकड्यावर. 37 रन्स ऑन बोर्ड. ओ ड्राईव्ह केलाय कव्हर्सला. क्षेत्ररक्षक आधी एक्स्ट्रा कव्हरला सिंगल मिळेल. एकेरी धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर 38 वर. 38 रन्स ऑन बोर्ड.
दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त दोन दोनच धावा निघाल्या होत्या. त्याचमुळे बराच मागे पडला. शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा काही खास धावा आलेल्या नाहीयेत. 4च धावा आतापर्यंत पहिल्या 5 बॉलमध्ये. मिनेश पाटीलचा शेवटचा चेंडू. चांगला स्ट्रोक आहे, अगदी समोर खेचलाय. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. पहिली धाव वेगानं आणि इकडे मात्र नाही. दुसरी पूर्ण झाले. तिसऱ्याचा प्रयत्न आणि आता मात्र तिसरी ही पूर्ण होत असताना धाव. 3 धावांचं योगदान शेवटच्या बॉलवर आता त्रेफर करण्यात आलंय. तर पाहूया इकडे मात्र तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. त्यामुळे फायनल टोटल साठी वाट पाहावी लागेल. परंतु क्षेत्रक्षण लावून घेऊ शकता तुम्ही पूजा एंटरप्राइजेस बदलापूर. चला फिल्डिंग लावून घ्या. तर शेवटच्या बॉलवर नॉट आउटचा निर्णय आलाय. त्यामुळे 3 धावा मिळतील. धावसंख्या झाली ती फायनल टोटल 41 आणि 42 धावांची गरज असेल. 42 रन्स टू विन. कनक 11 भांडूप संघाला हा सामना जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. आणि पाहूया 42 धावा कशा रीतीने होणार. थोडस कमी धावांचं टोटल आहे, परंतु तरी सुद्धा संघर्ष करावा लागू शकतो. जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. ऐकूया आपण पुन्हा एकदा निखिलजी पडते यांचा आवाज. थँक्यू. थँक्यू सो मच दीपक सर. यांचा आवाज आपण ऐकत होता. 6वा दिवस आहे या क्रिकेटच्या स्पर्धेचा. मी तुमचा मित्र निखिल पडते, क्रिकेट समालोचक, मॅन फ्रॉम अलिबाग. इथे आलोय किंजल स्पोर्ट्स चषक आदर्श ट्रॉफी 2025 हे पर्व आणि यावरती सर्वांना गर्व. मैदानाच्या वरती जर पाहायला गेलं ना तर कनक 11 भांडूप हा संघ मैदानाच्या वरती झुंज देत असताना एका बाजूला पूजा एंटरप्राइजेस बदलापूर हा संघ. दोन्ही संघ त्याच दर्जाचे, त्याच शैलीचे, त्याच ताकदीचे, त्याच टॅलेंटच्या मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळतात. धाफलकावरती 41 धावा बनवल्या गेल्यात. 42 धावांची गरज संघ भांडूप या संघाला. भांडूप या संघाने चांगली कामगिरी मैदानाच्या वरती अगदी केली. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं, चांगली गोलंदाजी दाखवली. बदलापूर या संघाला 41 धावा बनण्यापर्यंत अडवलं. 42 धावांची इथे तहान भागवली जाणार का? फलंदाजीसाठी ॲज अ ओपनर बॅटर म्हणून या नात्यानं भांडूप अर्थातच कनक 11 भांडूप या संघाकडून सचिन आणि कृष्णा अशी जोडी मैदानाच्या वरती दाखल झाली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती असणारा फलंदाज आपण पाहतोय कृष्णा शेटे यांचा
कृष्णा शेट्टे यांचा सुपुत्र आयुष शेट्टे याची निवड रणजी ट्रॉफीसाठी झालेली आहे. त्याला देखील आपण शुभेच्छा देऊया. आदर्श ट्रॉफी 2025च्या माध्यमातून व्हेरी वेल डन चॅम्प. तुझ्या नशिबी यश लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना असेल. आणि अंडर 16 साठी देखील त्याची नक्कीच मर्चंट ट्रॉफीसाठी देखील त्याचं सिलेक्शन झालंय. त्याच्यासाठी देखील त्याला शुभेच्छा देऊया आपण. बोलूया इथे मैदानाच्या वरती आता स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज कृष्णा शेट्टे यांच्या माध्यमातून कशी फलंदाजी केली जाणार. कृष्णा या नावाला टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये प्रचंड आपण पाहतोय प्रेम दिलं गेलंय. मग कृष्णा सातपुते असो नाहीतर कृष्णा शेट्टे असो या नावाची चर्चा चालू राहिली आहे. पंचांचा इशारा लेट्स प्ले लेट्स बॅटल बिगिन हियर. सामना सुरू होतोय. ग्रीन सिग्नल बॉलरला दिलं जातंय. राईट आर्म ओव्हर द विकेट बाजूने वळली जाते. षटकातील पहिला चेंडू संजय तयारा. आडवा बॅट अलॉंग द कार्पेट डॉट निघालाय पहिला चेंडू. अगदी सेन्सेशनल क्रिकेट आहे ना. मेरिटनुसार खेळलं जाणारं क्रिकेट इथे पाहायला मिळते. कृष्णा एक आक्रमक फलंदाज आहे. आता त्याला थांबवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. पहिला चेंडू निघाला. जर्सी क्रमांक 01 परिधान करून संजय. लिडिंग एज नाही तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका पोहोचलाय. चेंडू खाली. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल सुटतोय. पकडो कॅचेस जीतो मॅचेस असं म्हटलं जातं. नामी संधी प्राप्त झाली होती कृष्णाला पकडण्याचा इथे प्रयत्न परंतु मिळाला नाहीये. झेल सुटला तो म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या हातून. मिड ऑफच्या क्षेत्रावरती क्षेत्ररक्षक होता. आला चेंडू खाली पोहोचला होता परंतु कॅचड करता आलं नाहीये. नाही जमलं. झेल सुटतोय. एक धाव येते दफलकावरती. पहिली धाव आली आहे. 42 धावा. या धावांना गवसणी घातली जाणार की रोख लगवला जाणारा एग्रेसिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार की सेन्सेशनल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार. याच्याकडे देखील आता आपल्याला लक्ष द्यावं लागेल. चला थोडं फास्ट घ्या बॉलर टीम. सफल झाले होते. प्री डिटरमाइंड फटका. क्षेत्ररक्षण चांगलं झालं तिथे. रिजन मधून क्षेत्ररक्षक आले. अडवणूक केली तिथपर्यंत एका धावेची भर पडते. 2 धावा दफलकावरती अजूनही 40 धावांची गरज आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय अगदी एफर्ट्स आउटस्टँडिंग एफर्ट्स घ्यावे लागतील. हा सामना जिंकायचा असेल. लो स्कोरिंगचे होणारे सामने आहेत ना अगदी चांगले सामने होत असतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आणि त्यापैकी हा एक सामना. एका बाजूला आपण पाहतोय कृष्णाच्या बॅट मधून आता रोखणं कठीण आहे. आता पाठवून दिलाय तो म्हणजेच फॉरवर्ड टिप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रावरून सीमारेषेच्या बाहेर आलाय हा तडफदार आणि मोठा षटकार. 6 धावा. कृष्णा शेट्टे याला रोखणं कठीण असं. जर्सी क्रमांक 45 मॅन ऑफ द मॅच ची जर्सी परिधान करून मैदानाच्या वरती दाखल झालेला कृष्णा आता आग ओकणार का. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला संजयची गोलंदाजीचा विचार करावा लागेल कारण का हा देखील महत्वपूर्ण गोलंदाज. भांडूप आणि बदलापूर बिफाक्टर मैदानाच्या वरती काम करते. अलॉंग द कार्पेट आलाय हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तडफदार चौकार. 4 धावा. कृष्णा एक चांगलं काम करतोय. ते काम म्हणजे आमचा वेळ वाचवण्याचं काम करतोय. यस 4 धावा दफलकावरती आले. 4 धाव्यानिशी दफलकावरती एकंदरीत धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 12 धावांवरती. 12 ऑन बुक वेर लॉस ऑफ नन. फर्स्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस फ्रॉम बदलापूर. मोठा फटका धमाका बिग ब्लाश. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार बघा स्लॉट मध्ये आला. परफेक्ट मिडल झाला बॅटच्या आणि चेंडूला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावांसाठी पाठवून दिलं गेलंय. कृष्णा बस नामे काफी आहे. हे नाम नाहीये ब्रँड. कृष्णाच्या बॅट मधून आलेला हा मोठा फटका. कृष्णा वैयक्तिक कृष्णाचा विचार केला ना तर 17 या धावांवरती खेळतोय. पहिलं षटक प्रगतीपथावरती नाही तर संपुष्टात आल्याच्या नंतर पहिल्या षटकाच्या अखेरीस दफलकावरती 18 धावा लागल्यात. 42 धावांचा पाठलाग करत असताना 18 धावा पर्यंत आल्यात धावफलकावरती. 24 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडू माफ करा 24 चेंडू आणि 24 धावांची गरज असणार आहे. यस 24 चेंडू आणि 24 धावा. एका बाजूला बदलापूर
एका बाजूला भांडुपा, कोण कोणाच्या वरती भारी पडणारा लगेचच आपल्याला मैदानाच्या वरती पाहायला मिळणार. दोनही संघ मुंबई विभागाला बिलॉंग्स करतात. 40+ हे क्रिकेट आज आपल्याला इथे पाहायला मिळते. आज आपण पाहतोय आदर्श ट्रॉफी 2025चा हा पर्व आपण इथे पाहतोय. स्पर्धेचा आजचा 6वा दिवस आहे. तब्बल 15 दिवसांमध्ये ही खेळवली जाणारी क्रिकेटची स्पर्धा. कौतुक करावं ना आयोजकांचं. अर्थातच तेवढं कमी मैदानाच्या वरती अगदी तेजसजी म्हात्रे यांचं कौतुकास्पात्र कामगिरी आपल्याला पाहायला देखील मिळते. एक सर्व खेळाडूंसाठी एक हक्काचं व्यासपीठ तयार त्यांनी देखील केलंय. आपल्या विभागातून खेळाडू घडावेत अशी त्यांची देखील इच्छा. आज आपण पाहतोय तब्बल ही क्रिकेटची स्पर्धा 104 संघांच्या मध्ये खेळवली जाते. क्या बात आहे. चांगली एक खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. चला नौका गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सागर आलाय गोलंदाजी करण्यासाठी. कशा प्रकारे सागर गोलंदाजी करणारा. ओव्हर द विकेट अगदी छातीवरती आला तसा बॅकवर्ड टिप स्क्वेअर लेगच्या वरून तिथे फेकून दिला चेंडू. 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर आलाय. हा तडफदार चौकार. 4 धावा बांगवून चौकार आलाय. धावफलकावरती 4 धावेनिशी धावफलकावरती आता आपल्याला धावा पाहायला मिळतात त्या 22. 22 कळंबोळी संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत लगेच पोहोचायचा आहे आणि चालू सामन्यातील विजयी संघ आपल्या समवेत खेळणारा आपल्या विपक्ष खेळणारा याची दखल आपण घ्यायची आहे. चला आजच्या दिवसातील आपण 5वा सामना अनुभवतोय. 7 सामने आपल्याला पूर्ण करायचे. सहावा सामना असेल चालू सामन्यातील विजयी संघ. चला जास्तीचा वेळ घ्यायचा नाहीये तिथे वेळ वाचवायचा. येस थँक्यू सो मच. सागरच्या पहिल्या चेंडूवरती चौका आला. 4 धावेनिशी धावफलकावरती 22 धावा. 42 धावांची गरज असताना अजूनही 20 धावांची प्रतीक्षा आहे. 20 धावा अजूनही पूर्ण करायच्या. या धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जाणार. चेंडू फाईन झाला. फाईन लेगच्या रिजन मध्ये रूम मिळालाय. चेंडू चालाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. 4 धावा आल्यात धावफलकावरती. 4 धावेनिशी धावफलकावरती आता धावफलक जाऊन पोहोचते 26 या धावांवरती. 26 धावा धावफलकावरती आल्यात. 16 धावांची आवश्यकता. स्विच नाही जमलंय. चेंडू आपण पाहतोय प्री डिटरमाइंड फटका खेळण्याचा तिथे मानसी प्रयत्न होता परंतु बॅटचा आणि चेंडूचा तितकासा संपर्क चांगला झालेला नाहीये. या कारणास्तव एकच धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली. कृष्णा शेट्टे या नावाबद्दल चर्चा आपण करत होतो. एकही झेल सोडला नाहीये आणि काय तो झेलेला एका हातामधला झेल अगदी डोळ्यांचे पारणे फेडणारा झेल आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर द विकेट. हा फसवा चेंडू होता. गती काढून घेतली होती आणि अगदी टप्पा पडल्याच्या नंतर किंबहुना मिली सेकंड्स मध्ये कृष्णाला समजलं होतं की गती खेचून घेतली आहे चेंडूवरती. स्वतः शांत झाले. मोठा फटका खेळण्याचा स्क्वेअर ऑफ द विकेट तिथे प्रयत्न होता परंतु शांत झाले आणि बॅट रोखली. डॉट चेंडू आलाय. सागरचं आपल्याला व्हेरिएशन इथे पाहायला मिळते. सेन्सेशनल क्रिकेट आहे अलॉंग द कार्पेट. एका धावेसाठी हे मुंबई क्रिकेट आहे ना हे खऱ्या अर्थानं कंजूस क्रिकेट देखील याला म्हटलं जातं. किंबहुना या क्रिकेटकडे एका वेगळ्या नजरेनं देखील पाहिलं जातं. दोनही मुंबई विभागाला बिलॉंग्स करणारे हे संघ आपण पाहतोय. एका बाजूला बदलापूर एका बाजूला भांडूपचा संघ मैदानाच्या वरती अगदी चांगली फलंदाजी करत असताना 42 धावांचा पाठलाग करतोय. ओव्हर द विकेट. हा या चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चेंडू चालाय षटकारासाठी. मोठा फटका आलाय तो म्हणजे सचिनच्या बॅट मधून. साधा विनिशी धावफलकावरती धावा 34 धावा 34. 34 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 8 धावांची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी अजूनही 8 धावांची गरज आहे. नौका गोलंदाजाला इथे बोलवलं जाते दिनेश गोलंदाजी करण्यासाठी. 18 चेंडू आणि फक्त 8 धावा. परंतु क्रिकेट आहे ना क्रिकेट काहीही क्रिकेटमध्ये होऊ शकतं. बघा ना असं म्हटलं जातं की राजकारण सरडा आणि क्रिकेट कधी रंग बदलेल ना सांगता येत नाही. आणि तो रंग मैदानाच्या वरती कशा प्रकारे बदलला जाणार की नाही बदलला जाणार दोनही संघ या प्रश्नांचं उत्तर देतील. मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय 8 धावांची गरज आहे. क्रिकेटमध्ये होत्याचं नव्हतं व्हायला मिनिटाचा सेकंद अपुरा असतो. चला पंच थोडासा फास्ट घ्यायचा आहे. यस कळंबोळी संघाचा कॅप्टन आमच्यापर्यंत दाखल व्हायचा आहे. चला या आलेला
येस, थँक्यू सो मच. लगेचच सामना खेळवला जाईल. चालू सामन्यातील विजेता संघ येईल आपल्या विपक्ष खेळण्यासाठी. 8 धावा, या धावा रोखल्या जाणार की या धावा अगदी सहजरित्या बनवल्या जाणार? लांब पल्ल्याचा रनअप घेऊन दाखल झालाय गोलंदाज दिनेश, जर्सी क्रमांक 4 परिधान करून बॉलिंग ट्रॅक वरती. समोर आव्हान कृष्णा शेट्टीचं असणार आहे. कृष्णा मॅन इन फॉर्म, मॅन ऑन फायर. कृष्णाच्या बाटमधून अगदी हा तंत्रशुद्ध फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. तिथे चेंडूची अडवणूक होतीये, चेंडूची अडवणूक होतीये तिथे एका धावेसाठी फक्त. आपण पाहिलं अगदी बदलापूर या संघाकडून खेळत असताना, फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी केली ती म्हणजे फलंदाज सौरभ यानं. त्यांनी क्षेत्ररक्षण देखील चांगलं केलं. स्ट्रायकिंग एंड वरती आता आपल्याला सचिनला पाहायला मिळतोय. सचिनच्या बॅटमधून अगदी स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये एकही धाव नाही येत आहे, कारण का शॉर्ट रिजन मधून क्षेत्ररक्षण अगदी चांगलं झालं. 38 सर्कल मध्ये तिथे आपल्याला पाहायला देखील मिळालं. एकही धाव येत नाहीये दफलकावरती आणि आपण पाहतोय डॉट चेंडू निघाला. डॉट चेंडू आला. चांगली गोलंदाजी करतोय दिनेश. हा खोला टाकलेला हा चेंडू टो क्रशिंग यॉर्कर काढायला म्हटलं जातं, या चेंडूला म्हटलं जातं. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं ना तर ब्रह्मास्त्र, आणि त्याचा वापर आज मैदानाच्या वरती पाहायला मिळतोय दिनेशच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. बदलापूर बदला घेणार का मैदानाच्या वरती, की आपण पाहतोय भांडूपचं ते आक्रमक आणि सेन्सेशनल क्रिकेट. मोठा फटका कृष्णाच्या बॅटमधून आलेला हा षटकार, आणि विनिंग स्ट्रोक देखील सांगितलं जात आहे. मॅच फिनिश, रिझल्ट डिक्लेअर, आणि निकाल लागतोय तो म्हणजेच आपल्याला पाहायला मिळतोय भांडूप म्हणजेच कनक 11 भांडूप संघ विजय प्रस्थापित करतोय या सामन्यावरती. आणि अगदी एकतर्फी सामना जिंकला जातोय तो म्हणजे कृष्णाच्या फलंदाजीच्या जोरावरती. कनक 11 भांडूप won this match. आणि आपण इथे दिनकरजी बोपेडे यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. DJ बोपेटा कळंबोली यांना विनंती आहे आपण मंचावर या. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. त्यांचा संघ खेळताना दिसतो.